आणि नवसाला पावणारा देव आहे ते निशाणकाठी घातलेली आणि त्याच पद्धतीचा नवस केला आगळीवेगळी जत्रा आहे काय? हो, ही पूर्णपणे वेगळी आगळीवेगळी जत्रा आहे. ओके, दरवर्षी म्हणजे सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही आलेलो आहोत आणि गेले बरेच वर्ष येतोय आणि खूप चांगला अनुभव आम्हाला आलाय. ओके, आणि सुरुवातीला मी फक्त एकटा आलो, मला कोणीतरी सांगितल्याप्रमाणे. हळूहळू मग मी बायको, आई, आता मावशी, बहीण असं करत करत आता लिटरली आमची एक मोठं कुटुंब आहे, ज्यांना घेऊन आम्ही इथे दरवर्षी या जत्रेला न चुकता येतो. म्हणजे मुंबईतून आपली सुट्टी काढा, सगळं करा, ओके, नोकरीतून हे सगळं करून आम्ही पारंपरिक दरवर्षी इथे न चुकता आम्ही येतो. तर खूप छान वाटतं आणि मुंबईतून येतो, गाव माझं रायगड आहे, श्रीवर्धन. तर अनुभव खूप चांगला आलेला आहे. मी तर सगळ्या तुमचे व्ह्यूअर्स आहेत त्यांना मी हेच सांगेन की येऊन बघा, त्यांनाही नक्की खूप छान अनुभव येईल. गौरांग प्रकाश पाटील. महासुदी अष्टमीला ही इनफॅक्ट जत्रोत्सव नसून हा नवसपेड उत्सव आहे. वर्षभर जे भाविक चिडाची म्हणजे हे निशाणकाठीची किंवा ह्याला दुसऱ्या ह्याच्यात दिवाबत्ती पण जत्रा म्हणतात,
दिवाबत्ती आणि नवस काठी असा तो नवस पूर्ण करण्याचा हा दिवस आहे. आणि हा पूर्वंपार साधारण एक 125 वर्षापूर्वीपासून चालत आलेला उत्सव आहे. लोकांचं नवस पूर्ण होतात म्हणूनच हा जागृत देवस्थान म्हणूनही ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मला वाटतं पुणा कोल्हापूर असं संपूर्ण महाराष्ट्रात याची कीर्ती पसरलेली आहे. उत्तरोत्तर गर्दी वाढते म्हणून पूर्वी ही जत्रा आम्ही घरी पूजा करून दुपारी 4च्या दरम्यान ही सुरू करायची. पण आता भाविकांच्या सोयीसाठी ही महासिंधू अष्टमीला पहाटे 2 वाजेपासून आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत इकडे सांगणी पोळणी आणि नवस पूर्ण करतो. आणि त्याच्यानंतर आमच्या घराच्या समोर दिवाबत्तीमध्ये म्हणजे नवसाला जी काही दिवाबत्ती हे अर्पण करतात त्या दिवाबत्तीच्या प्रकाशात पार्सेकरांचं दशावतारात बोधपर नाटक होतं. एक चांगला मेसेज पार्सेकर सगळ्या भाविकांना देऊन जातात. आता हा जत्रोत्सव पहाटे 6 पर्यंत चालतो. हे देऊ म्हणजे आमचे पळजवंत देऊ कुबलची जत्रा किंवा मानसेश्वरची जत्रा किंवा देवाबत्तीची जत्रा अशाही नावांनी सगळं हे प्रचलित आहे. हजारो भाविक या जत्रेला येतात आणि निशाण काठी आणि गॅसबत्तीचा नवस करणं अशी वेगळी जत्रा. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक जण वर्षभर काहीतरी नवस बोलत असतो. कोण म्हणत काही जणांचा नवस हा गॅसबत्ती देऊन पूर्ण होतो. त्यांनी तसं ते सांगणं केलेलं असतं. काही जण केळी नारळ काही जण कोंबडा बकराही त्याच्या देईन असं अर्पण करतात. पण आजचा दिवस हा प्युअरली फक्त निशाण काठी केळी नारळ पेढे आणि गॅसबत्ती हा नवस हा आज पूर्ण केला जातो. अदरवाईज बाकीचे जे काही कोंबडा म्हणा किंवा प्रत्येकाच्या भक्ताच्या भाविकाच्या श्रद्धेवर आहे ते. आणि बाकीच्या दिवशी इतर दिवशी हा कोंबडा किंवा बकऱ्याचा नवस आम्ही हा मान्य करून घेतो. आम्ही सांगणं करून तो नवस पूर्ण करतो. मी देव कुबलच्या फॅमिलीमधला विलास रामचंद्र कुबल. मानसेश्वर महाराजांची कृपा म्हणजे अशी व्यक्त पण नाही करू शकत. मी इथे आज या वेळेला मला येणं जमणार नव्हतं, पण तरी सुद्धा मानसेश्वर महाराजांनी शेवटच्या घटकेला मला इथे बोलावून घेतलं. सहज रीतीने एकही त्रास न होता पहिल्यांदा ट्रेनचा प्रवास करून मी इथपर्यंत पोचले. ही त्यांचीच कृपा आहे. आणि इथे जेव्हापासून म्हणजे आम्ही इथे आमचं मस्तक इथे टेकवलंय तेव्हापासून आमचे जे कष्ट आहेत ते एवढे कमी झाले आहेत की व्यक्तच करू शकत नाही. जय श्री मानसेश्वर. सोनाली भावे. मी मुंबईहून आले.